इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळा केलाय. अनेक जण बोलतात आहेत, आजही बोलतात आहेत. परंतु हा विषय कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याचा निकाल लागेल अशी परिस्थिती नाही. आम्ही कोर्टामध्ये जात असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये 2024ला पत्र लिहिलं होतं या सर्व राजकीय पक्षांना की आपण एकत्र गेलो तर आपल्याला असणारा निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो. याचं कारण की आरटीआय मध्ये इलेक्शन कमिशनने असं कळवलंय की आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही. 6 नंतरचं झालेलं मतदान जे आहे हे महत्वाचं आहे आणि त्याला करताना एक वेगळी पद्धत त्या ठिकाणी करावी लागते. ती पद्धत त्यांनी पाळली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तो पाळला नसेल तर इलेक्शन रद्द करता येतात असा त्याच्यातला भाग आहे. कालच राहुल गांधींनी कर्नाटक मधल्या असणाऱ्या एका मतदारसंघातलं अनालिसिस करून सांगितलं की एवढे असणारे बोगस आहेत अशी परिस्थिती आहे. माझं स्वतःचं म्हणणं आहे की त्या काँग्रेस पक्षाने चांगलं काम केलं, परंतु त्याला असणारं उलट उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं इलेक्शन कमिशन मार्फत की तुम्ही हे जे म्हणताय ते ऍफिडेव्हिट वरती दाखल करा. आता पाहायचं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ऍफिडेव्हिट वरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहेत का. काँग्रेस पक्ष आणि इतर या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की मुंबई हायकोर्टाने आम्ही याचिका दाखल केली होती ती फेटाळली. त्याच्या संदर्भात आम्ही असणारा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत. पुढच्या आठवड्यापर्यंत ती ऍडमिशन साठी येईल अशी परिस्थिती आहे. या अपीलमध्ये इतर सगळे पक्ष इंटरव्हिनर म्हणून एक वजन येतं. पक्षांना जे मांडायचं आहे, राजकीय पक्षांना जे मांडायचं आहे, पब्लिकली जे मांडतात आहेत